विष्णुनगर पोलीस स्टेशन डोंबिवली येथे घरफोडीचा गुन्हा दाखल होता. त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 3चे पोलीस निरीक्षक आजिज शिंदे, API सर्जेराव पाटील आणि त्यांची टीम ACP शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये करत होती. त्यामध्ये तपासामध्ये 2 आरोपी निष्पन्न झाले. एक राजेश राजभर, हा मूळ राहणार आजमगड उत्तर प्रदेशचा आहे, आणि त्याचा भाऊ राकेश राजभर. या दोघांनी गुन्हा केल्याचं निष्पन्न झाल्यावरून त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण ठाणे आयुक्तालयातील तसेच नवी मुंबई, मीरा भाईंदर आयुक्तालय आणि ठाणे ग्रामीण परिसरातले असे एकूण 21 घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. त्यामध्ये सोन्या चांदीचे दागिने मिळून असा एकूण 38 लाखाचा मुद्देमाल अद्यापपर्यंत जप्त करण्यात आलेला आहे. राजेश राजभर याची पोलीस कोठडी आजपर्यंत आहे. या दोन्ही आरोपींवर यापूर्वी 33 घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. या गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखा घटक 3ची टीम करत आहे. त्यामध्ये अजून काही घरफोडी चोरीचे गुन्हे निष्पन्न होण्याची उघडकीस येण्याची शक्यता आहे. सर, त्यांची मोडस कशी करतात? कटावणीच्या साहाय्याने किंवा इतर अवजारे वापरून ते कडीकोंडा तोडून घरामध्ये प्रवेश करून चोरी करत. त्याच्यावर रेकी वगैरे करायचं? रेकी करत होते परिसरामध्ये. काय म्हणजे पार्श्वभूमी आहे? दोन्ही आरोपींवर यापूर्वी एकूण 33 गुन्हे दाखल आहेत चोरी आणि घरफोडीचे. हे मूळ राहणारे आजमगडचे आहेत. सध्या डोंबिवलीमध्ये ते राहतात, आणि चोरी घरफोडी करणे ही त्यांची मोडस. हे दागिने कोणाला विकायचा? त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. कुठल्या ज्वेलर्स त्यांनी दिले होते, काही उत्तर प्रदेशचे ज्वेलर आहेत, काही मुंबईतले ज्वेलर्स आहेत, त्यांच्याकडे सुद्धा आम्ही तपास करत आहे. तर रिसिव्हरना अटक वगैरे काय? नाही, सुरू आहे, सध्या तपास सुरू आहे. त्याच्या अगोदर चपराक लावली होती, कारण घरफोडी आणि याच्या संदर्भात त्याला अगोदर देखील अटक करण्यात आली. हां, यापूर्वी त्यांच्यावर 33 गुन्हे दाखल आहेत. एप्रिल महिन्यामध्येच तो जेलमधून जामिनावर त्याची सुटका झालेली आहे. ठीक आहे, घ्या हिंदीमध्ये. हां, वाढू शकतात. सध्या तर हे 2 आरोपी निष्पन्न आहेत. त्याच्यामध्ये अजून काय आरोपी असण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहोत. नाही, ज्या या आरोपीने केलेल्या घरफोड्या किंवा चोऱ्या आहेत ज्याच्यामध्ये डिटेक्शन झालेलं आहे तेच ते गुन्हे आहेत फक्त.